या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तो सत्या राणे सीताईला सांगतो की जर तुला तुझा नवरा जिवंत हवा असेल तर पुढच्या 1 तासामध्ये 50 लाख रुपये कॅश घेऊन माझ्याकडे यायचं. आणि हे ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आणि मग त्यानंतर तो सत्या राणे म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हे सगळं तुम्ही तुमच्या त्या मुलाला, सुनेला किंवा पोलिसांना कळवलं ना, तर उद्याच्या पेपरमध्ये तुमचा नवरा गेल्याचीच बातमी येईल. आणि हे ऐकून सगळेजण खूपच घाबरतात. लक्ष्मण म्हणत असतो की हे बघ सत्या राणे, तू असं काही करू नको. तर तो राणे हसतच म्हणतो की लक्ष्मण देसाई, तूच बोलतोय ना रे. मला माहिती आहे की पोलीस आमचा शोध घेत आहेत, पण तुम्ही पोलिसांना आता याबद्दल काही सांगायचं नाहीये. आणि पैसे घेऊन कुठे यायचा तो पत्ता मी याच फोनवर पाठवेल. आणि ते पैसे घेऊन फक्त सीता देसाई एकटीच येईल हे लक्षात ठेवा. आणि मग तो हसतच फोन ठेवून देतो. पण त्याच्या अशा धमकीमुळे घरातील सगळेजण खूपच घाबरलेले असतात. दुसरीकडे शिवा, आशू आणि त्यांच्या गँगने ज्या माणसाला पकडलेलं असतं त्याची ते चांगलीच धुलाई करतात आणि विचारतात की बोल, तुला भाऊंबद्दल काय माहिती. त्यावर तो रडतच सांगतो की मला जास्त काही माहिती नाही आहे, फक्त आपल्या वस्तीतला तो मंग्या आहे ना, त्याला मी फोनवर बोलताना ऐकलं, तो कोणत्या तरी मोठ्या सुपारीबद्दल बोलत होता. आणि हे ऐकून शिवा म्हणते की ठीक आहे, लगेच त्याला फोन कर. आणि मग तो पक्या मंग्याला कॉल करतो आणि विचारतो की कुठे आहेस तू. तर तो मंग्या एका गोडाऊनचं नाव घेतो आणि म्हणतो की इथेच आहे, पण काय काम आहे तुझं. तर तो पक्या म्हणत असतो की काही नाही, भेटायचं होतं म्हणून सहज फोन केला. आणि मग तो फोन ठेवून देतो. आणि मग त्यानंतर शिवा आणि आशू लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. परंतु तितक्यात त्यांना उर्मिलाचा फोन येतो. उर्मिला आशूला रडतच सांगत असते की आशू, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि मग ती त्या राणेने दिलेल्या धमकीबद्दल सगळं काही आशूला सांगत म्हणते की ताई एकटीच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाली आहे. आणि हे ऐकून आशू खूप घाबरतो. तर शिवा त्याला शांत करते आणि काकूला सुद्धा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी आणि आशू तिकडेच जात आहोत, तुम्ही फक्त घरच्यांची काळजी घ्या, भाऊंना आणि सीताईंना काही होणार नाही. आणि त्यावर उर्मिला हो म्हणत त्या दोघांनाही काळजी घ्यायला सांगते. इकडे सीताई एकटीच ती कॅश घेऊन भाऊंना ज्या ठिकाणी बांधून ठेवलेले असते त्या ठिकाणी निघालेली असते. आणि मग आशू, शिवासुद्धा तिकडे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे तो राणे भाऊंना म्हणत असतो की अरे रामचंद्र देसाई, तुझ्या बायकोचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे असं दिसतंय, कारण इतका वेळ झाला तरीही ती पैसे घेऊन काही इथे आली नाही. तर दुसरीकडे सीताई रडतच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेली असते. आणि मग थोड्याच वेळात ती त्या ॲड्रेसवर येऊन पोहोचते. शिवा आणि आशूसुद्धा तिकडे जात असतात. तर इकडे तो राणे रागाच्या भरात भाऊंच्या तोंडावर एक प्लॅस्टिकची पिशवी बांधतो. त्यामुळे भाऊंना श्वास घ्यायला त्रास होतो. राणेला मात्र थोडीसुद्धा दया वाटत नाही, तो भाऊंना मारून टाकायचाच प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे सीताई त्या गोडाऊनच्या जवळ पोहोचतात. तिथे राणेचा एक माणूस असतो आणि तो सीताईंना मग आतमध्ये घेऊन जातो. तो सीताईंना विचारतो की पैसे आणलेत ना. त्यावर सीताई म्हणते की हो, पण त्याआधी तुम्ही मला रामचंद्र देसाई कुठे आहेत हे सांगा. पण तो माणूस म्हणतो की आधी पैसे दाखव. आणि मग तो सीताईकडून ती बॅग ओढून घेतो आणि पैसे बघतो. आणि तितक्यात सीताईचं लक्ष भाऊंकडे जातं. त्यांची अवस्था बघून ती खूप घाबरते आणि विचारू लागते की मी पैसे घेऊन आली आहे ना, मग तुम्ही यांना बांधून का ठेवलं आहे, प्लीज सोडा त्यांना. आणि मग तो सत्या हसतच ती प्लॅस्टिकची पिशवी काढतो. परंतु तोपर्यंत भाऊ बेशुद्ध पडलेले असतात. त्यांची अवस्था पाहून सीताई खूप घाबरते. भाऊंकडे जाण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तो सत्या त्याच्या माणसांना सीताईला सुद्धा एका खुर्चीला बांधून ठेवायला सांगतो. त्यामुळे सीताई काहीच करू शकत नाही. तर इकडे भाऊंची शुद्ध पूर्णपणे हरपलेली असते. आजूबाजूला काय घडतंय हे त्यांना काही कळत नाही. सीताई मोठमोठ्याने त्यांना हाका मारत असते. त्या सत्याला विनवणी करत असते की मी तुला वाटेल तेवढे पैसे देईल, तुझ्यापुढे हात जोडेल, पण प्लीज त्यांना सोड, त्यांना काही करू नको. परंतु तो सत्या म्हणत असतो की मला घरी बोलावून माझ्या कानाखाली मारली ना तुमच्या मुलाने, आता बघ मी तुझ्या नवऱ्याच्या हाताचं काय करतो ते. आणि मग त्यानंतर तो भाऊंचा हातच कापायचं ठरवतो आणि त्यासाठी मशीनही सुरू करतो. आणि हे बघून सीताई मोठमोठ्याने रडू लागते, ओरडू लागते. मात्र त्या सत्याला आणि त्याच्या त्या गुंडांना काही फरक पडत नाही. उलट ते मोठमोठ्याने हसत असतात आणि ती मशीन भाऊंच्या हाताकडे घेऊन जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात शिवा आणि आशू तिथे धमाकेदार एंट्री करतात. ते दोघेजण बाईकवरून आलेले असतात आणि त्यांना बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सीताई तर आश्चर्यानेच त्यांच्याकडे पाहत असते. तर तो सत्या आणि त्याचे गुंड खूप घाबरलेले असतात. आणि मग त्यानंतर शिवा आणि आशू बाईकवरून उतरतात. तर तो सत्या त्याच्या माणसांना सांगतो की अरे बघताय काय, मारून टाका यांना. आणि त्याचवेळी आशू
आशूचं लक्ष त्याच्या जवळ पडलेल्या एका कुऱ्हाडीकडे जातं. तो ती कुऱ्हाड तिथे असणाऱ्या बोर्डवर फेकतो आणि त्यामुळे ती मशीनसुद्धा आपोआप बंद होते आणि भाऊंचा जीव वाचतो. आणि मग त्यानंतर शिवा त्या सगळ्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करते. तर काही लोक सीताईंच्या मागे उभे असतात, ते शिवाकडे जाण्यासाठी निघतात, पण सीताई त्यांना पायात पाय अडकवून खाली पाडते. आणि जेव्हा ते पुन्हा सीताईंवर हल्ला करायला जातात तेव्हा सीताई त्यांना लाथेने चांगलंच उत्तर देते. आणि हे सगळं बघून शिवा तर खुश होते. ती पटकन सीताईला सोडवायला जाते आणि म्हणते की सीताई, मला तुमच्या मदतीची गरज आहे, मला साथ द्याल ना? आणि त्यावर सीताईसुद्धा हो म्हणत त्यांचा पदर खोचतात आणि म्हणतात की यांनी माझ्या नवऱ्याला त्रास दिला आहे, आता मी यांना जिवंत सोडणार नाही. आणि मग शिवा आणि सीताई एकत्र येतात आणि त्या सगळ्या गुंडांची चांगलीच धुलाई करतात. दुसरीकडे आशूसुद्धा त्याच्या परीने त्यांना मदत करत असतो. आणि मग शेवटी ते सगळे गुंड जखमी होऊन पडतात आणि मग तो सत्या पुढे येतो. पण शिवा त्यालासुद्धा चांगलाच धडा शिकवते. ती त्या सत्याला खूप मारहाण करते आणि मग आशूसुद्धा तिच्या मदतीला येतो. ते दोघेजण त्या सत्याला खूप मारतात आणि मग त्यानंतर त्याला सीताईच्या पायाशी घेऊन जातात. त्याला बघून सीताई अजूनच चिडते आणि म्हणू लागते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला हात लावायची? आणि मग ती तिथेच असणारी एक काठी घेते आणि त्या सत्याची खूप धुलाई करते. ती म्हणत असते की यांनी तुझी डील नाकारली म्हणून तू यांच्या जीवावर उठला, तुझी हिंमतच कशी झाली? आणि मग ती त्याला खूप मारते. तर हे सगळं काही शिवा आणि आशू हसतच पाहत असतात. आणि मग दुसरीकडे त्याचवेळी भाऊंनासुद्धा हळूहळू शुद्ध येऊ लागते आणि समोर ते सीताईला बघतात. सीताला बघून त्यांना खूप आनंद होतो. आणि मग सीताई त्या सत्याची चांगलीच धुलाई करते आणि म्हणते की यांनी आत्तापर्यंत जे काही कमावलं आहे ना, ते कष्टाने कमावले. आता तू त्यांना सांगणार का की बिझनेस कसा करायचा ते? आणि मग त्यानंतर ती काठी तुटेपर्यंत त्या सत्याला मारहाण करते. पण मग शेवटी शिवा जाऊन तिला थांबवते. त्यानंतर मग आशू भाऊंनासुद्धा सोडवतो. भाऊ सुखरूप आहेत हे बघून त्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर भाऊ विचारत असतात की शिवा, आशू तुम्ही इथे कसे आलात? तर आशू म्हणत असतो की भाऊ ते सगळं जाऊ द्या, तुम्ही ठीक आहात ना? आणि त्यावर भाऊ म्हणतात की हो रे, मला काही झालेलं नाही आहे. आणि मग शिवा म्हणत असते की भाऊ, एक वेळ मी आणि आशू कमी पडलो असतो, मात्र सीताई आमच्या मदतीला होत्या ना, त्यामुळे आमची चांगलीच टीम तयार झाली. आणि त्यावर भाऊसुद्धा हसतच म्हणतात की हो शिवा, मी बघितलं ना सीताला, जेव्हा सासू आणि सून एकत्र येतात तेव्हा काय घडतं हे आता मला चांगलंच कळलंय. आणि हे ऐकून सगळेजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर शिवा सीताईंचे आभार मानते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सीताई शिवाला म्हणत असतात की शिवा, माझ्याकडून चूक झाली, मी तुला ओळखण्यात कमी पडले, पण आता तू त्या घरामध्ये आशूची बायको म्हणून नाही तर आमची सून म्हणून पुन्हा एकदा प्रवेश करणार आहेस. आणि ते ऐकून सगळेच जण खूप खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.